नमस्कार. वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास 1 पाठ क्रमांक 11 आपले घर व पर्यावरण. आपले घर व पर्यावरण. तर हा पाठ आपल्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणून या पाठाला आपण चांगल्या प्रकारे त्याचे वाचन करू किंवा समजून घेण्याचा काय करू आपण प्रयत्न करू. तर आपण सर्व घरामध्ये राहतो, आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर आपलं घर आणि पर्यावरणाचं संतुलन कशाप्रकारे आपण राखलं पाहिजे ते या पाठामधून आपल्याला पाहायचं आहे. घराबद्दल काय काय समस्या आहे त्या कशा सोडवल्या पाहिजे, शासनाला त्या सोडवताना काय काय प्रयत्न केले पाहिजे हे आपल्याला या पाठामधून पाहायचं आहे. तर आपण शाळेत, बाजारात, परगावी जाताना प्रवासात अनेक गोष्टी पाहतात, तेव्हा आवर्जून घरे पहा. घराचे निरीक्षण करताना त्यांची रचना, त्यांचे आकार, वापरलेल्या बांधकामाचे साहित्य इत्यादी बाबी विचारात घ्या. जे आपण प्रवास करताना आपल्या अनेक प्रकारचे घरं आपल्याला पाहायला मिळतात. त्या घरांचा आकार, बांधण्याची पद्धत, सर्व घरं एकसारखे दिसत नाही, तर प्रत्येक घरामध्ये हवामानानुसार, वातावरणानुसार, पर्यावरणानुसार बदल आढळतो. तर या सर्व कशाप्रकारे आपल्याला बदल होत असते ते आपल्याला पाहायचं आहे. तर हा बदल होण्याचे मुख्य कारण आहेत प्रदेश. आपला काय आहे प्रदेश. आपला भारत देश आहे. या भारत देशात अनेक प्रकारचे प्रदेश आलेले आहे. तर त्या प्रदेशाच्या हवामानाच्या अंदाज घेऊन प्रत्येक प्रदेशांचे घर वेगवेगळे आहे, वस्त्या वेगवेगळ्या आहे, त्या कशाप्रकारे आपल्याला पाहायचं आहे. त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. घरी कोणी बांधून देते का? नाही, तर माणूसच घरे बांधत असते. घराच्या प्रकारात, त्याच्या रचनेत, ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. यामुळे आपल्याला घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकाराचे घरं माणसांनी बांधलेले आहे. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र, निवाऱ्याची गरज असते. प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक सजीवाला हवा, अन्न, पाणी आणि वस्त्र, निवाऱ्यांची गरज असते मनुष्याला. परंतु या गरजाची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही. म्हणजे सर्वांनाच ह्या सर्व गोष्टी मिळतेच असं नाही. त्यामुळे खालील बाबी घडतात. निवारा नसलेले अनेक लोक आपल्याला अवतीभोवती दिसतात. निवारा म्हणजे घर नसलेले लोक आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसत असतात. असे लोक रस्त्याच्या बाजूला, माळरानावर, पथपथावर, पुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात. तर तुम्ही पाहिले असेल फुटपाथवर अनेक लोक झोपलेले दिसतात. एखादा मोठा पूल म्हणला त्याच्या पुलाखाली झोपलेले लोक दिसतात किंवा तिथे राहतात. पडक्या इमारतीमध्ये आपलं वास्तव्य करतात कोणी. रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दिसतात. बस स्थानकावर असे लोक आढळून येतात. म्हणजे प्रत्येक माणसाला घर, निवारा असतोच असे नाही. त्याचे कारण कोणते आहे आपण ते पाहायचं आहे. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांचे बेघर व्हावे लागते. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे अनेक लोकांना काय व्हावं लागते? बेघर व्हावे लागते. बेघर असणे एक सामाजिक समस्या आहे. बेघर असणे काय आहे? सामाजिक समस्या आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्याला घर असावं, पण हे जे बेघर होतात हे समाजाची एक काय समस्या आहे. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. शासनाने अनेक योजना राबवलेल्या, घरकुल वगैरे अशा राबवलेल्या आहे. तर काही शहरामध्ये शासनामार्फत बेघरासाठी रात्र निवारासुद्धा उपलब्ध केलेला जातात. म्हणजे शासनामार्फत काही रात्रीला त्या लोकांना राहण्याची सोय होण्यासाठी रात्रनिवारासुद्धा शासनामार्फत तो योजना राबवली जातात. आणि त्यामध्ये
अनेक बेघरांना राहण्याची सोय केली जातात. आपल्याला पाहायचं आहे बेघरपणाचे कारणे कोणकोणते आहे. बेघर का होत असन हे आपल्याला कारणे पाहायचे आहे. परवडणाऱ्या घराचा अभाव, दारिद्र्य, नैसर्गिक आपत्ती, शारीरिक व मानसिक आजार, बेरोजगारी, अपुरे आर्थिक उत्पन्न. बेघर होण्याचे हे मुख्य कारण आहे. अपुरे आर्थिक उत्पन्न म्हणजे त्याला उत्पन्नाचं काय नाही भेटू शकत, साधन भेटत नाही, मुळे आर्थिक परिस्थिती खालावली असते, त्यामुळे ते लोक बेघर असतात. काही लोक शारीरिक व मानसिक आजार जडलेले असतात, त्यामुळे ते बेघर होतात. आणि मोठं बेरोजगारी म्हणजे त्यांना काम मिळत नाही, त्यामुळे ते बेघर होतात. नैसर्गिक आपत्ती, एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येत असते, त्यामुळे त्यांची पूर्ण जे घर आहे उद्ध्वस्त होते, त्यामधून ते सांभाळू शकत नाही, त्यामुळे बेघर होतात. परवडणाऱ्या घराचा अभाव म्हणजे घरांची किंमत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे ते घरं घेऊ शकत नाही, हे पण एक सुद्धा कारण आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट मी आता सांगत आहे तुम्हाला. स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवाऱ्यावर शिक्षण हे आपले हक्क आहे. म्हणजे आपल्याला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, पुरेसं अन्न मिळालं पाहिजे, आपल्याला निवारा मिळाला पाहिजे आणि शिक्षण हे आपले हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीचे काय आहे ते हक्क आहे. तर अशा प्रकारे आपण आता बघितलेलं आहे घरामध्ये काय काय समस्या असते, घराबद्दल काय काय समस्या येते. आपण नेहमी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. आता मानवाचे घरी किती वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते. कारण घर हे केवळ दारे, खिडक्या, भिंती, छप्पर यांनी तयार होत नाही, तर घरातील माणसे, त्यांचा स्नेह, एकमेकाबद्दलची आत्मीयता यामुळे घराला घरपण येते. म्हणजे घर असणं, दाऱ्या खिडक्या असणे, बिल्डिंग असणे, त्यामुळे घर तयार होते का नाही, तर माणसाला त्याबद्दल स्नेह असणे पाहिजे. स्नेह म्हणजे प्रेम, एकमेकाबद्दलची आत्मीयता असली पाहिजे, एकमेकाची काळजी घेण्याची आत्मीयता असली पाहिजे. यामुळे घराला काय येते, घरपण येते. जर त्या घरामध्ये स्नेह नाही आहे, त्या घरात आत्मीयता नाही, तर ते घर असू शकत नाही. फक्त एक काय असू शकते, ते इमारत असू शकते किंवा घर असू शकते किंवा चार भिंती असू शकते. आता पाहायचं आहे आपल्याला प्रदूषण, पर्यावरणाचे प्रदूषण. आपण यावर चर्चा करा. आपल्याला चर्चा करायची आहे, पर्यावरणाच्या प्रदूषणावर चर्चा करायची आहे आपल्याला. जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. जशी भारताची लोकसंख्या वाढते तशाच प्रकारे जगाची संख्यासुद्धा सातत्याने वाढत आहे. म्हणजे नेहमीच लोकसंख्या वाढीचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला निवाऱ्याचे साधन असणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण काय बांधत असतो, घरे बांधत असतो. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात. घरे बांधण्यासाठी जर पक्कं घर बांधायचं असेल तर विटा, रेती, सिमेंट या नैसर्गिक साधनाचा आपण काय करतो, वापर करत असतो. ही साधने मिळवण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी, मृदेचे प्रदूषण तसेच पर्यावरणाची हानी होते. पाण्याचा प्रदूषण होते, वायूचं प्रदूषण होते, ध्वनीचं प्रदूषण होते आणि मातीचे सुद्धा काय होते, प्रदूषण होते. का बरं होते आता आपल्याला पाहायचं आहे. डोंगर पोखरणे म्हणजे डोंगराला आपण काय करतो, पोखरतो. समुद्रकिनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे, जमिनीतून दगडमाती काढणे, जमिनीच्या पाण्यात अतिरिक्त उपसा करणे, जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे, तळे, ओढे, नद्या, खाड्या सकल भागात भर घालून जमीन तयार करणे. म्हणजे नैसर्गिक आपण साधन संपत्तीला काय करतो, मोठ्या प्रमाणात घरं बांधण्यासाठी नुकसान करत असतो. मोठ्या प्रमाणात आपण नदीमधून वाळू उपसा करत असतो, समुद्रामधून उपसा करत असतो. त्यामुळे त्या नदीच्या पात्राचं काय होते, भूस्खलन होते. मोठ्या प्रमाणात नदी पात्र मोठे होते, एक दिवस ते नदी काय होते, नष्ट होते. शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. तुम्हाला माहीत आहे समुद्री महामार्ग आता तयार होऊन मोठ्या प्रमाणात तिथे शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे की नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ते एक पण समस्या आहे. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनासाठी राखलेली जमीन शेतीसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनाचा प्रदेश कमी होतो.
जर आपण मोठ्या प्रमाणात वसाहत निर्माण केली तर वसाहत केल्यामुळे काय होते, शेतीचे जे क्षेत्र आहे ते कमी होते. मग शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जंगलतोड करतो. जंगलतोड केल्यानंतर त्या जंगलतोडीचे परिणाम आपल्याला आता पाहायला मिळत आहे. घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादीसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी नैसर्गिक साधने वापरतो. हे इंधने एकदा वापरली की संपतात. या ऊर्जा स्रोताचा ज्वलनातून वायू प्रदूषण होते. हे ऊर्जा स्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जा स्रोताचा वापर वाढवायला हवा. हे संपुष्टात येणारे ऊर्जा स्रोत आहे. बघा, तर आपण कोळशाचा मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापर घेतो. त्यामुळे जे नैसर्गिक संपत्तीला आपण काय म्हणतो हानी पोहोचत असतो. पण आपल्या निसर्गामध्ये पण ऊर्जा तयार करण्याच्या मोठ्या प्रमाणात साधनं आहे. तर सौर ऊर्जा आहे. सौर ऊर्जेचा सर्वांनी काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर आपण आपल्या घरातील जे विद्युत आहे की नाही, ते सौर ऊर्जा आपण केली पाहिजे. पवन ऊर्जेचा आपण मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. म्हणजे हवा हे न थांबणारी गोष्ट आहे, त्यापासून आपण काय केली पाहिजे, ऊर्जा निर्माण केली पाहिजे. सूर्याच्या किरणापासून आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. जर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने मनामध्ये ठरवलं की मला सौर ऊर्जेचा आणि पवन ऊर्जेचा वापर करायचा आहे, तर नैसर्गिक हानीला आपण काय करू शकतो, टाळा बसू शकतो किंवा कमी करू शकतो. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते. माणसाप्रमाणे इतर काही सजीव पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात. हे आपण मागील येथेत पाहिलेले. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण हा पाठ इथे थोडासा बघितलेला आहे. तर पर्यावरणाचे घराचे काही वैशिष्ट्ये आहे. नैसर्गिक साधनाचा कमीत कमी वापर, बायोगॅस, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनाचा वापर, पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर, कृत्रिम साहित्य, कृत्रिम रंगाचा अभाव, घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय इत्यादी आपल्याला पर्यावरणाचे वैशिष्ट्ये आहे. बघा, जल आपण पाहत आहे. जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येते. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळालेलं आहे. तर प्रत्येक व्यक्तीला निवाऱ्याची आवश्यकता आहे. निवाऱ्याशिवाय पर्यावरणामध्ये सुद्धा, जंगलामध्ये जरी सुद्धा प्राणी पक्षी असतात, ते पण सुद्धा काय बनवतात, आपले निवारे तयार करतात. तुम्हाला माहीत असेल, पक्ष्याचे निवारेसुद्धा ते तयार करतात. पण मोठ्या प्रमाणात जंगलाची आपण तोड केल्यामुळे त्या पक्ष्यांची पण मोठ्या प्रमाणात काय होत आहे, त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहे. अनेक प्रजाती जंगल नसल्यामुळे आपल्या प्रदेशातून निघून जात आहे. तर आपण या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि पर्यावरणाला आपण वाचवण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केलेला पाहिजे. तर हा पाठ तुम्ही सर्वांनी वाचा आणि आपल्या समोरच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजावून सांगा किंवा आपण समजावून सांगणे आवश्यक आहे. धन्यवाद.